नमस्कार सर्वांना. ॲक्च्युली आता वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही चाललो आहेत फिरायला म्हणजे देवदर्शनच आहे. तर ॲक्च्युली मला झोप नाही झाली माझी, म्हणून मी असं थोडं झोपेत आहे अजून. पण काय ना, आंघोळ वगैरे केली आणि म्हणजे ब्रश आंघोळ वगैरे केली. आता आम्ही निघतील, अर्धा तास झाला उठून. आता कारमध्ये जाऊन झोपेल मी. कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी डाऊन झाली आहे का आपल्या? आपण या विषयावर नंतर बोलू. तर मी थोडासा म्हणजे आईज हे झालं आहेत, म्हणजे झोप नाही झाली माझी. जाऊन झोपेल मी. आता मी कारकडे आहे, सामान आणलं सर्व वरतून आणि मम्मी पप्पा येतील. आता आम्ही तिघेच आहेत, मी मम्मी आणि पप्पा, असं कोण नाही आहे. ॲक्च्युली अचानक ठरलं, असं काय फिक्स नव्हतं की जायचं आहे. काल रात्री ठरलं आणि आज निघाले आम्ही. 3 दिवसाचं आहे ट्रिप. तर मी तुम्हाला पुढे अपडेट्स करेल की काय कसं. तर आता मी जातो कारमध्ये थोडंसं. तर आम्ही इथे आल्यात आता. हायवे सोडला आम्ही, ॲक्च्युली एक्सप्रेस हायवेला आले. समृद्धीने आम्हाला खूप हेल्प केली, खूप स्पीडमध्ये आले. समृद्धीचा खूप खूप धन्यवाद. तर आम्ही इथे आता उतरले हायवेवरून आणि आता आम्ही असं विचार केला की केव्सला चालले आहेत. आता आम्ही इथे आले आहेत, छत्रपती संभाजी महाराज नगर इथे आले आहेत. तर आम्ही फर्स्ट केवला जातील, तिकडे एलोरा केव्स तुम्हाला माहिती असेल, तिकडे जाणार आणि मग तिथून नंतर देवगिरी किल्ल्यावर जाणार. आता अजून एक स्पॉट आहे तिथे जाणार. त्याच्यानंतर मग कुठेतरी जेवण करू आणि मग दुसरीकडे पुढे, म्हणजे पुढचा सफर आपला. आता मी बसतो कारमध्ये परत आणि आता जाऊ. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं वेरूळमध्ये. तर इथे एलोरा केव्स तर आहेतच, ते थोडेसे पुढे आहेत ॲक्च्युली. आणि इथे आम्ही एक टेम्पल आहे, तुम्हाला माहिती असेल. थांबा एक मिनटं, मी तुम्हाला शो करतो. जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, त्यांच्यामधलं एक ज्योतिर्लिंग इथे आहे. तर तिथे आम्ही आता दर्शनासाठी चाललो आहेत आणि त्याच्यानंतर मग केव्समध्ये जाऊ. इथे आता एंट्री मी तुम्हाला दाखवतो, इथून एंट्री आहे. पुढे काय आहे मी तुम्हाला दाखवतो. तर पुढे मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. इथे सेफ्टी लॉकर वगैरे आहे तसे मध्ये. तर इथे पुढे मोबाईल वगैरे अलाउड नाही, तर मग पुढे ऑब्व्हियसली शूट वगैरे करता येणार नाही. तर तुम्हाला लाईक टेम्पलबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवर वगैरे बघू शकतात, गुगलवर वगैरे. मी तर याच्या पुढे नाही दाखवू शकत. तर चला आता मी मोबाईल सबमिट करतो माझा. आता जस्ट आमचं दर्शन झालं, 1 तास लागला बरोबर, कारण लाईन होती ॲक्च्युली मध्ये मोठी. ते बाहेरून समजत नव्हतं किती लाईन आहे, पण मध्ये लाईन होती. तर मग दर्शन वगैरे झालं चांगलं. आणि आता आम्ही बघू, एकतर जेवण करतील, नंतर केव्सला जातील. बिकॉज आता 1 वाजला, तर आता पहिले खाऊन घेऊ, नंतर मग केव्सला जाऊ. केव्स इव्हनिंग 6पर्यंत ओपन असते. तर मग काही टेन्शन नाही, म्हणजे असं टायमिंगचा इश्यू नाही आहे काय, आपण जाऊ शकतो. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे सर्व आणि आता आम्ही चाललो आहेत केव्सला. केव्सची अशी एंट्री आहे. इथे काय असं लावलं तर नाही आहे, पण इथे काहीतरी काम सुरू आहे आय थिंक, म्हणजे एंट्रन्सचं गेट टाईप. आय डोंट नो. गाडी तिकडेच लावायची होती, इथून वॉकिंग आहे पुढे. तर त्याने बाईक तर टाकली, पण मला नाही वाटत पुढे बाईक घेऊन जाता येते, कारण पार्किंग होती बाहेर. तर इथून अशी एंट्री आहे. हे बघा इथे लिहिलं आहे. अच्छा, मंगळवारी क्लोज असते. बरं झालं मंगळवारी नाही आले, माहिती नव्हतं मला. एंट्रन्स गेट लेफ्ट साईडला आहे. एंट्रन्स फीज असेल काहीतरी, आपण चेक करू. ते बघा तिथे दिसतंय तुम्हाला, तिथे जायचं आहे आपल्याला. तर बरंच असं डेव्हलप वगैरे केलं आहे. आधी नव्हतं, हे कमी होतं खूप, आता बरंच केलं आहे आधीपेक्षा. तर ती जागा दिसते ना, तिथे तिकीट काढायचं आहे आणि मग तिथून येऊन इथून एंट्री आहे. पुश करो सर, पुश करो. हां, एक्झिट गेटला जमा करायचं आहे. पंढरपूरचं
तर जसं आम्ही त्यांना विचारलं आता की कसं आहे, तर इथे टोटल 33 केव्स आहेत. त्याच्यामध्ये ही वाली जी मेनवाली आहे ना ती 16th नंबरची आहे. ठीक आहे, 16th ना, इफ आय एम नॉट रॉंग, मी तिथे वाचलं. हां ही 16th आहे. त्याच्या राईट साईडला 1 to 15 आहेत आणि त्याच्या पुढचे 17 ते 33 त्याच्या लेफ्ट साईडला आहेत. तर पहिले आता ही मेनवाली आम्ही विजिट करतात. एक तिथे मंदिर आहे कैलास मंदिर, तिथे जाऊन आधी दर्शन करून घेऊ. त्याच्यानंतर बघू, थोडंसं एक्सप्लोअर करू काय असं. कारण मी एकदा आधी आलेला तेव्हा मी खूप लहान होता, मला तर आठवत पण, म्हणजे आठवते मी आलेला 2री 3रीत असेल. तर आता आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटत आहे सर्व. तर आता आपण एक्सप्लोअर करू ही जागा. थोडी दुपारचे 2 वाजलेत, ऊन तर आहे पण मग काय नाही, ऊनने काय एवढं होत नाही. आणि हे जे आहे ना, हे काहीतरी युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचं लिस्टमध्ये येते. मी कन्फर्म नाही आहे, मला आठवते मला स्कूलमध्ये शिकवलेलं. आणि आलंच पाहिजे, का नाही आलं पाहिजे. खूप खूप हे आहे, म्हणजे मोठी गोष्ट आहे असं बनवणं. खूप जुनं आहे, हे खूप ओल्ड आहे. याच्याबद्दल तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन वगैरे हवी असेल तर तुम्ही यूट्यूबवर बघू शकतात. आणि बघा इन्फॉर्मेशन, उलटं आपलं नॉलेज, जनरल नॉलेज पण वाढेल. चांगलं आहे, म्हणजे इंडियन प्लेसेसबद्दल नॉलेज घेणं चांगलीच गोष्ट आहे. तर इथून अशी मेन एंट्री आहे याची केवची. फिलहाल इथे सिक्युरिटीचं ते दिसतं आहे, बट ते बंद आहे मला वाटते, कारण लोक डायरेक्ट जात आहेत. तुम्ही विचार करू शकतात हे किती ओल्ड आहे आणि किती जुने आहेत. म्हणजे त्या एजमध्ये, म्हणजे त्या काळामध्ये एवढं सर्व, हे छोटं नाही आहे, खूप मोठं आहे हे. आणि एवढं सर्व. आणि याची एक मेन गोष्ट कशी आहे माहिती आहे का, मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे, आधी मला बघू. आताच एंट्री केलं आहे, थोडंसं मी पण बघतो. हे सर्व खूप जुनं आहे. आणि म्हणजे त्याला काय बोलतात, दगडांना शेप देणं, म्हणजे कार्विंग ना. प्रोनाऊन्सिएशन मला माहिती नाही, बट कार्विंगचे जे स्किल आहे ती किती, म्हणजे किती परफेक्ट असं आहे ना. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ना, हे दगड आहे, लिटरली हे दगड आहे. याला कसं एका स्ट्रेट लाईनीत कसं खोदलं असेल. तेव्हा तर JCB पण नव्हता. आणि आजच्या काळात पण असं म्हणजे करू शकतात, बट मग ते हायटेक टेक्नॉलॉजी ते सर्व यूज करून. हे एवढं जुनं आहे, एवढं बारीकीने, इथे खूप बारीकीने हे केलं आहे सर्व. हे तुम्ही लाईन्स वगैरे बघू शकतात, खूप बारीकीने केलं आहे. भारी वाटत आहे असं सर्व बघून. तुम्ही बघा ना, हे त्या टाईमला, म्हणजे आता तर हे खूप वर्ष झाली, मला एक्झॅक्ट नाही माहिती, बट लाईक 2-3 हजार वर्ष जुनं असेल. मी अंदाज, म्हणजे मला माहिती नाही आहे. मी नंतर इकडे मी स्क्रीनशॉट टाकून देईल. ठीक आहे, किती जुनं आहे वगैरे. म्हणजे तेवढं तेव्हा ते जेव्हा फ्रेश बनवलं असेल तेव्हा ते किती भारी असेल. कारण आत्ता ऑब्वियसली खूप जुनं आहे हे, सो थोडंफार तर आहेच, बट मग
खूप मोठी गोष्ट. हिरण्यकश्यप नरसिंहदेव. शेषनागावर झोपल्यावर विष्णू हां हां. विष्णू शेषनागावर. हे एक जे आहेत ना, एक त्यांच्या मागे खूप स्टोऱ्याच आहेत. एकाच्या मागे खूप, म्हणजे आपले जे एन्शियंट ग्रंथ आहेत, जे काही सर्व आहे त्याच्यामध्ये या सर्वांचं मेन्शन आहे. आणि हे सर्व आहे. ॲक्च्युली मला एवढं नॉलेज नाही आहे अजून, बट स्टील जेवढं आहे त्याच्यावरून खूप भारी आहे. मला एक गोष्ट आठवते, आम्ही इथे बसून एक फोटो काढला होता. आय थिंक लास्ट टाईम आला होता. आय डोंट रिमेंबर. मध्ये मला मध्ये पाठवलंय तर खरं. एवढंच आहे. हे पण मला वाटतं JCBने केलंय. तर ही केव आहे अशी, एवढी केव आहे. तुम्हाला क्लॉस्ट्रोफोबिया असेल तर नका. कुछ नहीं है, उतना ही है. हाँ, उतना ही है. तिथे थोडं कन्स्ट्रक्शन, एक हरत आहे तिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. हे वरती बंद आहे. क्रेझी भाई, क्रेझी. तिथे फोटो काढलेला आम्ही, आय रिमेंबर. आता टेम्पल विजिट करूया आपण. ॲक्च्युली इथे बारीक बारीक गोष्टी खूप आहेत. ही स्टोरी आहे आणि याच्यामध्ये खूप बारीक गोष्टी आहेत. अशा खूप साऱ्या आहेत इथे, खूप ठिकाणी. म्हणजे लाईक एक वॉलवर बऱ्याच आहेत मिनिंगफुल गोष्टी आहेत. असं नाही की काही पण आहे. सो आपण एक्सप्लोअर करायला गेले ना, पूर्णतः दिवस पण कमी पडेल आरामात. कारण ही एक केवलाच पूर्ण दिवस लागेल करता करता. आणि अजून पण आपल्याकडे 32 केव्स आहेत. तर तुम्हाला आयडिया आली असेल की किती ह्यूज आहे, म्हणजे मोठं आहे खूप. जे पण किती पण मोठं आहे तरी पण डिटेल्स तेवढेच बारीकीने केलेले आहेत. म्हणजे डिटेलिंग आपण सांगू शकतो. बाहेर पण खूप सारे लोक आहेत. आपण अजून थोडंसं फिरू, कारण अजून फिरणं बाकी. इथे समोर जाऊन बघू काय आहे. तर तिथे एक छोटासा वॉटर कुंड पण आहे, पाण्याचा कुंड. तिकडे लोकांनी कचरा टाकला. लोकांना काय अक्कला विकला मिळत नाही, काय नाही. गाईस, तुम्ही म्हणजे असं कुठे हिस्टॉरिकल ठिकाणी किंवा कुठे पण असे विजिट करतील ना, तर कचरा नका टाकू. डस्टबिनमध्येच टाका कचरा मोस्टली. जर काही ऑप्शन नसेल तर तुमच्याकडे ठेवा, बट नंतर मग तो डस्टबिनमध्ये टाका. असं कुठे पण कचरा फेकू वगैरे नका, ते कसं चांगलं नाही वाटत. तिथे बघा, तिथे केवचं अजून मध्ये जायला आहे, बट इथे लॉक आहे. सो ते क्लोज केलं आहे ते. बट केव मध्ये अजून आहे, ही अजून मध्ये जाते. इमॅजिन करा. तर मी असं सांगत होता की हे जे केव्सची कार्विंग केले आहे ना, म्हणजे नॉर्मली बिल्डिंग कशी बनवतात, आपण बेस बनवतात आणि मग फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोअर असं बनवतात ना. बट हे जे आहे ना, हे पूर्ण एक पत्थर आहे. म्हणजे माउंटनमध्ये एक पूर्ण हा पत्थर आहे. आणि तिथून यांनी, म्हणजे जे कोणी होते त्यांनी वरतून स्टार्ट केलेलं कार्विंग करायला. वरतून स्टार्ट केलेलं त्यांनी. आणि
हे बिल्ड नाही आपण बोलू शकत ना. आपण जर असं थोडा विचार केला तर आपण हे बिल्ड नाही केलं, हे आपण काव केलं आहे पूर्ण. दिस इज कैलाश टेम्पल, जिसे पत्थर जोड़ के नहीं पूरा एक पहाड़ काट कर बनाया है. ऐसा ये एक लौता सबसे बड़ा मॉन्यूमेंट है पूरी दुनिया में. ठीक आहे, कारण हा दगड ऑलरेडी इथे होता, त्याच्यामध्ये आपण कट्स पाडून त्याचे कार्व करून हे क्रिएट केले आणि वरतून त्यांनी स्टार्ट करून खाली आणि एवढं आलं. कोई भी कंस्ट्रक्शन दुनिया में नीचे से बनता है, पहले प्लिंथ बनता है, फिर उसके ऊपर फ्लोर्स तैयार होते हैं. ये एक लौता ऐसा मंदिर है जो एक सिंगल ह्यूज रॉक से बनाया गया है और ऊपर से नीचे की तरफ बनाया गया. लोगों का ये भी मानना है कि इसको बनाने में कोई मॉडर्न साइंस यूज नहीं हुआ है, इसको सिर्फ छेनी और हथौड़ी से बना है. इन दो चीजों से कई साल में इस मंदिर को तैयार किया गया है, जो कि ऊपर से नीचे की तरफ. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा जर किती परफेक्टली हे केलं असेल. म्हणजे आपण काही पण थोडे पण पुढे मागे कॅल्क्युलेशन झाले असतील, 2-3 सेंटीमीटर तरी कॅल्क्युलेशन चुकले असले तरी पण हे किती जुनं आहे, म्हणजे 1000-2000 वर्ष जुनं आहे, ते अजूनपर्यंत उभं आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा हे किती परफेक्टली केलं आहे सर्व. नाही तर मला पाहायला चटके लागत आहेत. मी जातो, मम्मी पप्पा पुढे गेले. हे बघा गाईज, मला इथे पण एक शिवलिंग सापडला. एक छोटीशी हिडन नाही आहे, ओपनच आहे, बट इथे जास्त पब्लिक नाही आहे. हे बघा, इथे जास्त पब्लिक नव्हती. हे बघा, असे लोक बॉटल्स वगैरे ठेवून देतात यार. आता आम्ही बाहेर चालले, बाहेर म्हणजे पूर्ण बाहेर नाही चालले, नेक्स्ट केवला चालले. तर हे बघा, इथे सर्व इन्फॉर्मेशन वगैरे लिहिले केव नंबर 16ची, कधीच आहे. तर तुम्ही इंटरेस्टेड असतील तर तुम्ही हे रीड करू शकतात. इंटरेस्टेड काय, तुम्ही एकदा रीड करून घ्या, तुम्हाला आयडिया येईल की कसं काय. मला पण एवढी आयडिया नाही आहे, मी पण हे रीड करेल नंतर. आता जरा घाई आहे म्हणून. आता आम्ही आलेत 15 नंबरवर. 15 नंबरची केव थोडी अशी, ही पण थोडी हाईटला आहे, चढावं लागेल. आले आपण वर आता, आणि इथे पण आय थिंक टेम्पल आहे. 16 नंबरच्या साईडलाच आहे जस्ट. हो, हां ते तर आहे. हे बघा, हे त्यांचे सेपरेट रूम्स आहेत. आय थिंक ही एक रूम आहे, ही एक रूम आहे. हा हे दरवाजाचा खाचा आहे. मध्ये गेले ना तर मला थोडी आयडिया येईल. हे रूम्स आहेत, बरंच काय काय असेल इकडे आधी. आता सर्व हे झालं आहे थोडंसं. आणि हा एरिया पण ह्यूज आहे. हे बघा ना, एवढे मोठे आहे. आता वरती पण जाऊ शकता, पण वर जाऊया. उंच पायऱ्या आहेत. ओ भाई साहब, हे बघा किती मोठं आहे. इथे पण आय थिंक टेम्पल आहे. हे बघा, हे खूप मोठं आहे, लांबपर्यंत जाऊ शकतात. येस, पुढे टेम्पल आहे, आपण जाऊन येऊया. इथे पण एक शिवलिंग आहे. हा पण खूप मोठा आहे, म्हणजे मस्त आहे. आपण मध्ये जाऊन येऊ. ही भाई क्रेझी ना. हे बघा, हे खूप जुनं आहे, एन्शंट आहे पूर्ण. हे केव नंबर 15 मधलं आहे. आणि इथे पण बरेच हे आहेत. हे बघा, इथे पण सर्व कार्विंग वगैरे आहे. हो, हां, तिसरा डोळा.
क्रेझी मीन्स तुम्ही इथली डिटेलिंग बघा ना, हे किती डिटेलमध्ये यांनी केलं असेल ना, बघा ना, फुल डिटेलिंग आहे इथे, फुल छोटे छोटे बारीक बारीक गोष्टी आहेत, ते छोटे छोटे डिझाईन्स, बरंच काय काय आहे इथे ज्याला आपण अप्रिशिएट केलं पाहिजे. वरतून असं आहे काहीतरी. आपण आता जाऊया खाली, कारण अजून बरंच काय काय बघायचं बाकी. अजून तर 16 आणि 15च झाले फक्त, अजून तर पूर्ण बाकी आहेत. असं बघायला गेलं तर अजून 31 बाकी आहेत. लेट्स सी. हे बघा इथे पण एक गुपित रूम आहे. गुपित आहे थोडीशी, म्हणजे असं पटकन समजत नाही इकडे रूम आहे असं. तर आता आपण जाऊया. ही 14 नंबरची आहे. ॲक्च्युली मागून असा रस्ता आहे बट इथे रिस्ट्रिक्शन्स आहेत, सो आपण जाणार नाही पुढे. आता आपण नेक्स्ट वाल्यामध्ये जाऊया. इथे पण तेच आहेत कार्विंग्स वगैरे सर्व. तर ते बघा, ती तिकडून 1पासून स्टार्ट होतं आय थिंक, आणि 1पासून असं जाऊन जाऊन ती मेनवाली 16 नंबर आहे, आणि 16पासून पुढे 33 नंबर आहे. तर ही 16 होती, त्याच्या तिकडे 15 आहे, आणि ही 14 आहे, आणि ही 13 आहे. तर 13 असेच आहेत, म्हणजे नॉर्मली सिमिलरच आहेत. आता आपण ही 12 आहे आय थिंक, आणि मग तसं करून आपण 1पर्यंत जाऊ. 12 नंबरची थोडी मोठी आहे, जसं काय आपल्याला दिसत आहे इकडे. हे बघा 12 नंबरची काय होतं, डायरेक्ट 3 फ्लोअरची आहे, डायरेक्ट ह्यूज. आणि तेवढी मध्ये पण तेवढीच असेल. ॲक्च्युली आता एक एक आपण एकदम बारीकीने बघत गेले ना तर टाईम खूप लागेल, म्हणून मी जरा वरच्यावरच करतो आहे. हे बघा, हे बुद्धिस्ट मॉनेस्टरीचं आहे काहीतरी. तुम्ही रीड करून घ्या नक्की. आता तुम्ही हे बघा, हां ही रूम आहे, ठीक आहे, ही रूम आहे. आणि इथे तुम्हाला एक बेड भेटतो आहे, ते पण उशीसोबत. भारी ना. रूम आहे, इथे कडी लावायला पण आहे आय थिंक लॉकचं. हे तर आत्ता केलं आहे लाकडाचं, बट आधीच्या ह्याच्यात हे कडी लावायचं. आणि अशी ही एक होती आपली एक रूम. तिकडे दिवा लावायला पण आहे. आणि असे मल्टिपल रूम्स आहेत इकडे, मल्टिपल रूम्स आहेत. इथे तुम्ही बघू शकता ते बुद्धाचे स्टॅच्यू आहे. आणि ही केव नंबर 12 त्यांनाच हे आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता चारी साईडने त्यांचंच हे आहे. तर हे बघा, आता आपण आला तिथं टॉप फ्लोअरवर. इथून तुम्ही नजारा बघू शकतात. टॉप फ्लोअरवर आलात आपण इकडे. इथे मम्मी पप्पा आहेत. व्ह्यू पण चांगला येते. आणि इथून हे बघा वॉटर जाण्यासाठी सिस्टम पण आहे. आणि इथे मध्ये ॲक्च्युली बरंच काय काय आहे, बट आता ते बघण्यासाठी आपल्याकडे टाईम खूप कमी उरला आहे. इथून ओपन आहे जायला, बट आता आपल्याला पुढे पण जायचं आहे. खूप बाकी आहे, म्हणून पटापट जाऊ पुढे. आता सीन असा आहे की मम्मी पप्पा थोडे थकून गेले म्हणजे ते खूप आहे ना शेवटी. तर मग ते गेले रिटर्न, आणि मी ॲक्च्युली थोडासा चक्कर मारून येतो. एकदम डीपमध्ये पण नाही जाणार, कारण ऑब्व्हियसली टाईम खूप लागत आहे. आपण छोटे छोटे गोष्टी बघितल्यावर. आता ही केव नंबर 11 आहे 12च्या साईडला. ही पण सिमिलरच आहे. तर आपण जस्ट एक चक्कर मारून येऊ, जास्त मध्ये वगैरे राहू दे, कारण टाईमचा इश्यू आहे. बाकी इंटरेस्टिंग तर आहे सर्वच. तिथे बघा एक पाणीचा थोडासा स्पॉट आहे, पाणी पडते वरून. हे बघा इथे केव नंबर 10 थोडं नाही भारी आहे. केव नंबर 10 आपण एकदा विजिट करून येऊ, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा केव नंबर 10. ही पण आपण एकदम नको बघायला, आपण बघून येऊ जस्ट. इथे इन्फॉर्मेशन आहे, तिथे चप्पल ठेवायला पण जागा आहे. इथे पण बघा किती डिटेलिंग केलं आहे. हे बघा इथे तुम्ही इन्फॉर्मेशन रीड करा. क्लिक केला फोटो, मध्ये टेम्पलच असेल मे बी,
आपण पुढे जाऊन येऊ. बिकॉज मम्मी पप्पा ऑलरेडी गेले आहेत रिटर्नच्या याला, तर आपण जास्त लेट नको करायला आता. ते बघा ती 1 नंबरपर्यंत ती शेवटची आय थिंक 1 नंबरची आहे. आणि इथून आपल्याला मधून जायचं आहे मला वाटते. आपण बघू एकदा. इथे बघा पाणी पण पडते वरतून. आणि इथे दरी आहे का? थोडीशी दरी आहे. पावसाळ्यात ना इथून पूर्ण पाणी पडत असेल. आता पावसाळा सुरू झाला आहे बट अजून पाऊस नाही पडला प्रॉपर. सो इथून जसं हे तुम्ही बघू शकतात इथून फुल पाणी पडत असेल मला तरी वाटते. भारी वाटत असेल. बघा इथे केव नंबर 8 and 9 7. ही वाली 8 आहे. 8 आणि 7 तिकडे आहे. हां आपण बघून येऊ थोडक्यात. ही क्रमांक 8 एवढीच आहे. इथे पण रूम्स आहेत छोटे छोटे. आणि आपण आता इथे डस्टबिन आहे. इथे चांगली गोष्ट आहे डस्टबिन आहे. बघा इथे डस्टबिन असतात तर तुम्ही लाईक कचरा प्लीज डस्टबिनमध्ये फेकत जावा. तिथे पण बघा तिथे पण एक डस्टबिन आहे. सो तुम्ही तिथे नका फेकत जाऊ. आणि आता पुढे कसं जायचं? ही केव नंबर 7 आहे. ती लॉक आहे. आणि इथून आय थिंक वर जायचा रस्ता आहे. हां इथून वर जायचा रस्ता आहे. आणि हे बघा केव नंबर 6 to 9. 6 to 9च आहे ना वरती आहेत. तर त्या नंबर्सवर थोडंसं हे आहे. आपण तर फिरून येऊच. तर आपण वर आलेत. हे बघा 6 नंबर आहे. 6 आणि पुढे ते 1 to 5 पुढे आहेत. थांबा आधी इथे एक राऊंड मारून येऊ. हे 6 7 8 9 आहेत आय थिंक. 6 आणि 9 वर आहेत. 7 आणि 8 खाली आहेत. ही वाली 6 वाली आहे. हे बघा ही केव नंबर 9 आहे. तिथे आहे बघा. तर ती केव नंबर 9 आहे. आणि आता आपण जाऊ त्या साईडला 1 2 3 4 5 बघायला. हे बघा इथे पण डस्टबिन आहे. तर डस्टबिनची फॅसिलिटी आहे. आणि हे बघा ते पाणी पडते. मी हे खाली पाणी पण साचलं आहे. ते फ्लो होत असेल पुढे 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 पावसाळ्यात. इथून पडतं. हे पूर्ण पडत असेल रे पाणी. भारी वाटत असेल तेव्हा. फिलहाल तर ऊन पडलं आहे खूप जोरदार. हे बघा केव नंबर 5. ही बघा किती लार्ज आहे मधून. नंबर 5 पुढे आहेत 1 2 आणि 3 आणि 4. हो तिथून तर रस्ता आहे का एक गुपित? नाही एवढंच आहे. मला वाटलं रस्ता आहे मधून गेले असते. वेल कोई बात नाही. ही केव नंबर 4 होती. तर आपण अजून पुढे चाललोय. पुढे असं थोडं प्लेन जागा पण आहे. ही बघा ही केव नंबर 3. अँड देन पुढे 2 अँड देन पुढे 1 आहे. ती 2 आणि 1 2 वाली थोडीशी आहे मोठी आय थिंक. इथे पब्लिक बसले. आपण 2 मध्ये एकदा बघून येऊ काय आहे. टू वाली पण तेवढीच मोठी आहे. 2ची पण इन्फॉर्मेशन आहे. केव नंबर लास्टवाली 1 ॲक्च्युली या साईडची लास्ट. त्या साईडला अजून आहेत. ही नंबर 1 केव नंबर 1.
ही पण एवढीच आहे, रूम्सच आहे तिथे, जास्त काही नाही आहे. एमर्जन्सी एक्झिट इथे इथून पण एक एक्झिट आहे. जर तुम्हाला एमर्जन्सी काय असेल तर मग इथून तुम्ही जाऊ शकता. पण आपण नाही चालल्यात कारण आपल्याला अजून त्या साईडचं पण बघायचं आहे. हे बघा इथे तर डायरेक्ट एक्झिट आहे, डायरेक्ट बाहेर रस्ता, मेन रोड डायरेक्ट. पोरं चालल्यात, जाऊ दे पोरांना, आपण जाऊ रिटर्न. हे बघा थांबा, इथून एक फोटो. तर इथेच काय तुम्ही बघू शकता, इथे स्केच पण काढतो एक माणूस. हां मुंगी चालली. ॲक्च्युली आता सीन कसा झाला माहिती आहे का, 3:30 वाजले आहेत आणि आम्हाला आता निघावं लागेल. तर जे मी 1 to 16 केव्स केले ना, आता पुढचे मला नाही जमणार करायला बिकॉज ते सर्व त्या साईडला आहेत. आणि आता आम्हाला निघायचं आहे पुढे, कारण पुढचे पण स्पॉट्स करायचे आहेत ना, तिथे जास्त टाईम आपण स्पेंड नाही करू शकत. तर मग आता पुढे जाणार आहेत, म्हणून मग आता निघत आहेत आम्ही. तर आपण निघू आता, काय नाही आपण नंतर येऊ, काय टेन्शन नाही, आपल्याकडे आहे अजून जीवन पडलं आहे, आपण नंतर येऊ. पूर्ण 34 आहेत ॲक्च्युली, माहिती आहे 33 नाही आहे, 34 आहेत. तर 34चे 34 आपण बघू एक एक करून. आणि आता एक्झिट करत आहेत आम्ही. इथे एक्झिटला सर्व एकाकडूनच का चालू. ते मी एक्झिट मारली खूप मोठी. आता सीन असा आहे की आता मे बी आपण किल्ल्यावर जाणार आहेत, देवगिरी किल्ला. आणि त्याच्यानंतर अजून एक जागा आहे, मी तुम्हाला दाखवतो पुढे की कसं आहे काय आहे. कारण कसं आम्हाला उद्या नंतर निघायचं पण आहे पंढरपूरसाठी. म्हणजे उद्या पंढरपूरचं दर्शन करायचं आहे, तर आजच निघायचं आहे आपल्याला. तर मग बघूया. आज ॲक्च्युली खरंच उशीर झाला आहे थोडासा, आजचा दिवस इकडेच गेला. रात्री थोडी ट्रॅव्हलिंग करू, म्हणजे एकदम रात्र नाही, बघू आता पुढे कसं होते, याचं काही नक्की नाही आहे, जसं इफिशियंट पडेल तसं. आता आम्ही आलो आहेत देवगिरी किल्ल्यावर. हा किल्ला म्हणजे असं एकदम डोंगरावर नाही आहे, एंट्री हीच एंट्री आहे. आता आम्ही मध्ये जातो. ते बाहेर असे दुकानं वगैरे आहेत, गाडी लावले तिकडे पार्किंगला. पॉज करून रीड करा नंतर. ॲक्च्युली याचं नाव आधी दुसरं होतं, दौलताबाद असं. मला पण एक्झॅक्ट हिस्ट्री नाही माहिती मला अजून हे नाव वगैरे, बट आता ही देवगिरी फोर्ट आहे. आता ही एंट्री पॉईंट आहे. हे बघा, हे मी गेटमधून एंटर केला आणि इथे पण थोडी इन्फॉर्मेशन आहे. ॲक्च्युली ना इथे माकडं आहेत आणि माकडं घेऊन पळतात सामान, म्हणून थोडी व्हिडिओ काढायला रिस्क आहे, बट तुमच्यासाठी मी रिस्क घेऊ शकतो. मला ही जागा आठवते, मी इथे आलेला. पप्पा पाण्याची कॅपॅसिटी किती असेल? तर हा त्या मेन गेट आहे मधला, आणि वरती बघा माकडं किती आहेत. तर आता मध्ये व्हिडिओ काढणं थोडं रिस्की काम आहे, बट आपण बघू काढू, कारण भाई त्यांचा काय भरोसा नाही भाई, ते कधी पण स्नॅच करतील फोन, मग फोन जाईल, मग भाई मी पोस्ट कसं करू, वाट लागून जाईल. फोनमध्ये खूप किमती डेटा आहे, एकतर गेला नाही पाहिजे. चंदू आता मी थोडेसे वर आलेत. इथे चीनी महल आहे. चीनी म्हणजे साखर. शाळा चालू झाली जसं काय तुम्ही बघू शकता, इथे खूप मोठी तोफ आहे. एका फ्रेममध्ये पण येत नाही एवढी मोठी. आणि
हे बराच डॅमेज झाला आहे किल्ला. ते बघा तिथे पाणीचं हे आहे, काय बोलतात त्याला, आहे पाणीचं ठिकाण. ही जागा बघा आता तुम्ही, हा ब्रिज आहे जे वुडन ब्रिज आहे. आणि ओ माय गॉड, इथे पाणीचं, हा ब्रिज तर तुटून जाईल जर जास्त काय हे केलं तर. हे बघा इथे पाणीचं आहे, म्हणजे हे ना किल्ल्याच्या सर्व साईडने सराउंडिंग आहे, म्हणजे सेफ्टीसाठी. आता आपण अंधेरी तिकडे पण अंधारच, हा पूर्ण अंधारच. हा उजेड दिसायचाच का? हो ना, म्हणजे तो पूर्ण अंधारच असायचा. हा एक इकडे हे ठेवलं उजेड असं, इकडे रस्ता दाखवला आहे रस्ता, पण इकडे काय नाही. ती पहिला लपून बसणार, कारण दुश्मन जाईल. सोबतचा मनुष्य आपल्याला पाहू शकतो, आपण त्याला पाहू शकत नाही. वरून ते कमटा मात बसले बस जागे टोका टोका. 1 2 3 4 इकडं हायवेसाठी अच्छा, एक पाय फेरा, 2 फेरा खाली उतरा. लपून बसायला लागाय, रूम आहे मोठी. अरे 3 वाजता आले आपण. कसं काय? अरे हीच आहे, हे बघ ना. अरे हे बघ, हे बघ. रस्ता कसं केलेले, एका काढ केलेले, राऊंड केलेले. शत्रू धावत पळत येईल रस्ता सोडून, त्याला कसाही मिळणार नाही, तो भिंतीला लागणार. ते पाय सर केला. नाही आले आपण इथून आला. डायरेक्ट खाली मोबाईल मोबाईल काय पडेल असं. मोबाईल पडेल. हो हो. इथून डायरेक्ट खाली. डायरेक्ट खाली हा बंदच होता. ते हो बंद होतो समोर. हो इथूनच उतरायचं आहे. हा, ये. चला चला. इथे लाईट नाही आहे आणि मी चॅलेंज घेतलं, मी विदाऊट लाईट जाणार आहे. ओ भाई साहब, आला उजेड आला. मी पडणार होता. बघा इथे एक पॉईंट आहे, हे बघा इथे सावली आहे म्हणून इथे सावली दिसते आणि पुढे ऊन आहे. तिकडे बिल्डिंग्स आहेत सर्व, तिथे हे आहे. तर बघा हायवे, एक्सप्रेस हायवे. अजून आपण थोडं वर जाऊन येऊ. तिथे परत एक गेट टाईप काहीतरी आहे. अरे मी थकला नाही, श्वास फुलला, कारण पळत पळत आला. इथे गणपतीचं मंदिर पण आहे. आणि अजून वर मेन टॉप अजून थोडंसं वर आहे, आपण जाऊ. हे बघा असे स्टेप्स आहेत. जर कोणाला अस्थमा असेल, लाईक मगनलालच्या यांना आहे नातूला, त्यांच्या नातूला जर कोणा अस्थमा असेल तर त्यांनी इथून नका येऊ, थकून जातील. तुम्हाला एक टिप देतो भाई, स्टेप्स असतील स्टेप्सवरून नका जाऊ, इथून जाऊ.
इथून तेवढं हे नाही होत. तो समृद्धी महामार्ग दिसतोय आपल्याला, तिथूनच आले आम्ही. आणि हे आहे टॉपचं. आपण याच्या पण वरती जाऊन बघू की काय आहे. बारादरी नाव वाचू शकतात तुम्ही. हवा आहे मस्त इकडे. आपण आता वर चाललोत. हे माहिती आहे का, चढून चढून क्वाड्स पंप झाले डायरेक्ट. क्वाड्स फील होत आहेत मला डायरेक्ट आता. असं आहे काय टॉपचा व्ह्यू. आपण तिथे जाऊ विंडोमध्ये. तर आपण आता आहेत टॉपला. कसं काय बघू शकतात आपण. बरेच उंचावर आले ॲक्च्युली. नाही करता मला जस्ट माहिती पडलं आपण अजून वर जाऊ शकतात. आता मी अजून वर चालला इथून. तर आलं तर बघूनच येऊ. हे खूप रिस्की आहे भाई. इथून तुम्ही डायरेक्ट खाली जाऊ शकतात. हे बघा ना, इथे केवढूसा गॅप आहे तो. म्हणजे माझा पाय बघा. धडपड नका करू. हे बघा इथे काम सुरू आहे. इथे हे केले पण इथून जाऊ शकतात इझिली. बट आपण का जायचं ना. अजून वर आहे. थांबा अजून वर जाऊया. हे बघा त्या लोकांनी नावं लिहिलं आहेत त्यांची. काय लोक आहेत. हो हे बघा किती उंचावर आहे. आय थिंक हे लास्ट आहे, कारण हे खालून पण एवढंच दिसत होतं. खारुताई भाई. इथे माकडं बिकडं नसली पाहिजेत. आहेत वरती लोक आहेत. वरती एक तोफ आहे मेनवाली. असं वाटत होतं इथे कोण नाही आहे, बट आहेत लोक. रील बनवत आहेत. तेव्हा इथे जनार्दन स्वामी मंदिर आहे वरती. तर आपण आता वर जाऊ. हे काय इथेच इथे आणि वरती एक तोफ पण आहे. वर जाऊ. इथे खूप हवा जोरात सुरू आहे. अरे यार तोफवर बसले नाही पाहिजे ॲक्च्युली. ही काला पहाड तोफ आहे. आणि इथे लोक काय करत आहेत. अच्छा ते इल्युजन करत आहेत की मी पडतोय असं. पण ते रियालिटीमध्ये नाही पडत. चला आपण पटकन जाऊन येऊ. माझ्या पप्पांचा फोन आला आहे की ये लवकर. आणि ही बघा ही दुर्गा तोफ आहे. ही खूप टॉपची आहे. खूप टॉपची म्हणजे हाईटनुसार. आणि जी रेंज खूप जास्त आहे. तुम्ही हे रीड करा नंतर. आता आपण एकदा तोफकडे जाऊन येऊ. लास्ट पडाव. हे बघा किती वर आले आपण. हे बघा तुम्ही. हे बघा ही तोफ किती आहे. म्हणजे माझ्या हाताचा तुम्ही रेफरन्स घेऊन तुम्ही इमॅजिन करू शकता की किती मोठी आहे. आणि ही काहीतरी 12 टनची आहे भाई. 12 टन. एवढ्या हाईटवर 12 टन. तुम्ही इमॅजिन करू शकतात का. किती डेंजर. चला आता आपण रिटर्न जाऊ पटकन. नाही तर पप्पा मारतील आपल्याला. हळूहळूच जायला लागेल. जाऊ फास्ट पण हळूहळू जाऊ. किशन संभल के. अरे यार काजल तुम चुप रहो ना. भाई साहब ले लीजिए रस्सी. भाई साहब और थोड़ा नीचे. और नीचे. हाँ नीचे. और थोड़ा नीचे. और नीचे. और नीचे. बोलना भरत.
तर इथे बघा, इथे जुने जुने कॉईन्स आहेत. हा सेल करतो. हे सर्व आधीचे काळातले आहेत आणि हे बाहेर देशाचे आहेत. आणि हे आहेत म्हणजे इन्शंट आहेत. 500, 1000, 2000, 3000 असे प्राईज आहेत याचे. तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. तर ॲक्च्युली आम्ही इथे बीडच्या अगोदरच आहेत. म्हणजे जाताना छत्रपती संभाजी महाराज नगरपासून सोलापूरला जाताना मध्ये बीड येतो. जर तुम्हाला जॉग्रफीची नॉलेज असेल तर तुम्हाला माहिती असेल तर बीड येतो. तर बीड आम्ही ॲक्च्युली बीड क्रॉस करणार होते आणि पुढे हॉटेल बघणार होते. बट नंतर मी मॅप्सवर वगैरे चेक केलं ना, तर पुढे हॉटेल्स नाही आहेत मोस्टली. हॉटेल्स आणि हे खायचं प्यायचं. तर म्हणून मग आम्ही आता इथेच थांबले. म्हणजे कसं आता लवकर थांबले आहेत तर मग लवकर झोपू. म्हणजे लवकर जेवण करून आजच लवकर झोपू आणि मग मॉर्निंगला लवकर निघू. कारण इथून फर्स्ट आम्ही जाणार आहे तुळजापूरला आणि त्याच्यानंतर आम्ही जातील अक्कलकोटला आणि त्याच्यानंतर आम्ही जातील पंढरपूरला. म्हणजे उद्या 3 ठिकाण करायचे आहेत. मग टाईम पण तेवढाच लागेल. 3 ठिकाण करण्यासाठी टाईम पण तेवढाच लागेल. आणि इथून ते डिस्टन्स पण बरंच आहे. म्हणजे असं नाही की ते साईडला आहे. ते खूप लांब आहेत. खूप पण नाही असं नाही, पण 2-2 तासावर आहेत. आणि इथून 2.5 तास लागतो जायला. तर आता मला क्रॉस करायचं आहे. थांबा, रोड क्रॉस करायचं आहे. तर रोड क्रॉस करताना तुम्ही फोन यूज नका करू, नाही तर गाडी उडवून टाकेल. मग तुम्ही डायरेक्ट धगाट. तर नमस्कार सर्वांना. आज आहे डे 2, दुसरा दिवस. काल रात्री ॲक्च्युली जेवण आम्ही झोपून गेले लगेच, म्हणून मग ते नाही भेटलं. 10 वाजताच झोपून गेले, म्हणजे लाईटी वगैरे बंद केले. तर आता आम्ही निघत आहे तुळजापूर साईडला. अजून बीड क्रॉस करायचा बाकी आहे. तर पहिले बीड क्रॉस करू, त्याच्यानंतर आपण निघू तुळजापूर साईडला. त्या गाडीमध्ये कुत्रा. आणि आज तशी माझी थोडी झोप झाले, बट स्टील मला थोडी झोप येते अजून. 7.5 तास झोपला मी, 7.5-8 तास. पण मग मला तेवढी पण झोप पुरत नाही. बघू, आता आपल्याला रस्ता दाखवायचा आहे मॅपवर, म्हणून आपण झोपून नाही चालणार. आपण आता आपल्याला महत्त्वाचं काम आहे. तर चला, मी पुढचं तुम्हाला दाखवतो नंतर. तर आम्ही आता इथे आलो तुळजापूरला आणि इथे मध्ये मंदिर आहे. इथे असं काय बॅनर वगैरे नाही लावलं आहे की इथून असा टर्न आहे वगैरे. आम्ही गाडी तिथे लावली आणि आता आम्ही इथून चालत मध्ये. आता इथे मेन एंट्री आहे. चांगलं आहे. ते वजे सापडलं आपल्याला. वजे हे बघा, इथे राजे शहाजी महाद्वार आहे. आणि इथे असं दुकानं वगैरे आहेत खूप सारी. इथेच एंट्री करायची आहे. थोडीशी लाईन आहे, पण एकदम पण नाही आहे. तर आता आमचं दर्शन झालं आहे आणि परफेक्ट 2 तास लागले आम्हाला पूर्ण. खूप मोठी लाईन होती भाई, 2 तास लागले. आता पुढे बघू, 12 वाजून गेलेत ॲक्च्युली. तर बघू आता पुढे कसं काय करायचं. हे जेवणचं पण बघायला लागेल. सकाळपासून असं जसं काही खाल्लं नाही आहे. आता दुपारचं जेवण पण झालं आणि मी बर्फेप खाल्ला. आता मी निघतात अक्कलकोटला जाणार इथून. ॲक्च्युली 12च्या आधी व्हायला पाहिजे होतं, बट लाईन एवढी मोठी होती ना की 2 तास लागून गेले इकडेच. मग आता अक्कलकोटला जायला जवळजवळ दीड तास लागेल. मग तिकडे पण लाईन असेल, मग तर अंधारच होऊन जाईल. त्याच्यानंतर मग पंढरपूरला आपल्याला अजून मेन दर्शन पण करायचं आहे. तर ते बघू कसं होईल. आजच करू, त्याचं काय नाही. पण मग रात्र बहुतेक अंधार तर होईल 100%. लेट्स सी, बघू. पटापट झालं तर चांगलंच आहे. पोचले आम्ही इथे अक्कलकोटला आणि आता बघू. इथे पण गर्दी तर वाटते. आता टाईम पण होत चालला आहे. जवळजवळ 3 वाजलेत आता. आणि इथे पण खूप
आहे पब्लिक, गर्दी जसं काय तुम्ही बघू शकता, गर्दी आहे खूप. हे बघा इथे एंट्री आहे. आता आम्ही आले नाही काय नाही. आता आम्ही आले पंढरपूरला. 6 वाजले एक्झॅक्ट. आणि आता इथे गाडी लावली आणि आता पुढे जातील दर्शनसाठी. आय डोंट नो किती लाईन आहे इथे, पण आपण जाऊ. इथे एक रिवर पण आहे इथे बघा, इथेच आहे, बाजूलाच आहे. हे बघा. आणि आम्ही तिथे पण जाऊन आले. इफ यू कॅन रीड. तिथे व्हिडिओ वगैरे म्हणजे जमला नाही, मी फोटो टाकायला पाहिजे. तर इथून जायचं आहे का? इथून जायचं आहे. ओके. आता इथून थांबा. तर इथे आता इथून एंट्री आहे अशी इथून, आणि मग तशी पुढून मेन टेम्पल वरती आहे. तर आपण आता इथून जाऊ. ही नदीचाच भाग आहे ॲक्च्युली, बट आता अजून तेवढी भरली नाही म्हणून इथेच पाणी नाही आहे. जसं पावसाळा वाढेल तसं हे पाणी भरेल इकडे, कारण ऑब्व्हियसली नदीचा हे आहे. आणि तिकडे ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून आले आम्ही. आणि आता चाललो आहेत मंदिराच्या एंट्रीवर. इथे बोटिंग पण आहे. तुम्हाला जर बोटिंग करायची असेल तर. हे बघा, याच्या मागे पण स्टोरेज आहेत. मी तुम्हाला लिंक टाकून देईल व्हिडिओची, तुम्हाला जर स्टोरीमध्ये इंटरेस्टेड असतील. बिकॉज आता मी पूर्ण स्टोरी तर नाही एक्सप्लेन करू शकत आणि खूप टाईम जाईल ॲक्च्युली. तर इथून आता आम्ही चाललो आहेत एंट्रीला. तर लेट्स सी. ते शॉप्स वगैरे आहेत छोटे मोठे. तर हे बघा, इथे खूप सारे सायकलवाले माणसं आहेत, जे कुठून आलेले काय माहिती. आता दर्शन झालं आहे आमचं, जस्ट दर्शन झालं. आणि आता थोडंसं मार्केट वगैरे फिरूया. मार्केट वगैरे दुकानं वगैरे आहेत, तर थोडं मार्केट वगैरे फिरू. काय घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे ते घेऊ. मला पण 1-2 वस्तू घ्यायच्या आहेत, ते घेऊ आपण. आणि त्याच्यानंतर हॉटेल बघायला लागू, कारण आता अंधार झाला आहे ना. तर रात्री राहायची व्यवस्था पण करायला लागेल आपल्याला. सर्व हां, तुटलाय. नाही ग्रीन मजा नाही. ब्लू ही दे दो, ब्लू दे दो. चेक कर. आता हे 2 गाड्या घेतल्यात मी माझ्यासाठी, कारण मला आवडतात गाड्या. मस्त गाड्या, स्पायडरमॅनवाल्या आहेत. तर आता आम्ही चाललेत रिटर्न. आता अंधार पण झाला जसं काय तुम्ही बघू शकतात. तर आता बहुतेक आम्ही इथून निघू पंढरपूरवरून रिटर्न जाण्यासाठी. आणि मग रिटर्न जाता जेवढं जाता येईल तेवढं जाऊ, 1-2 तास. आणि मग हॉटेल बघू. 1 तासच जाऊ, 7:30 तर झाले. हॉटेल बघू, मग स्टे करू. मग दुसऱ्या दिवशी पुण्यामार्गे रिटर्न घरी. हा बैलचे शिंग बघा कसे आहेत, डेंजर आहे. आपण चाललेत रिटर्न गाड्या घेऊन. येतोय ना. तर आता आम्ही आलेत हॉटेलमध्ये, आणि आता आम्ही आलेत जेवायला. इकडे एक हॉटेल आहे पंढरपूरवरून 1-2 तासावर आहे ते पुढे. म्हणजे आम्ही पुण्या साईडला निघालेत ना, तर 1-2 तासा पुढं 1-2 तास पुढे आले पुण्या साईडला. आणि मग आता इथे हॉटेलमध्ये थांबले आहेत. इथे जेवण करू आता, आणि मग उद्या सकाळी परत निघू पुण्याला जायला. पुण्यामध्ये बघू, जर कोणते स्पॉट असले
तर थांबू, नाही तर मग डायरेक्ट घरीच जाऊ. असं पण उद्या संडेच आहे तर काय असं विशेष नाही. तर चला बाय, गुड नाईट. ये देखिए छोटा वाला डब्बी है ना, इसको ऐसे लेना है और कोई भी कलर पे चलता है. देखिए ऐसे लेकर ऑफ करेंगे, निकल जाएगा. ये सर्विस शोरूम में जाएंगे ना तो टचअप कलर मारता है, वो कलर नहीं करना पड़ेगा. ये आपका जो ओरिजिनल पेंट है ना वो आपको आ जाएगा. देखिए तर ॲक्च्युली आज डे 3 आहे आणि आज मी व्हिडिओज नाही बनवला ॲक्च्युली, कारण आज पूर्ण दिवस ट्रॅव्हलच केलं ना, तर मग व्हिडिओ बनवण्यासारखं असंच काय नव्हतं. तर आता आम्ही घरी चाललो आहेत, म्हणजे डे 3 आहे संडेचा. तर आता मी इथे व्हिडिओ एंड करतो आहे, कारण आम्ही इथे जेवायला आल्यात. तर मला हे दाखवायचं होतं तुम्हाला की आम्ही इथे जेवायला आल्यात असं, म्हणून मी आता व्हिडिओ चालू केली. तर ठीक आहे, चला बाय, गुड नाईट. झोपा, तुम्ही पण झोपा, आम्ही पण जेवतो आणि झोपतो थोड्या वेळात. बाय. तर अशा ठिकाणी मी कधी असं येत नाही, एवढ्या अशा ठिकाणी, म्हणून मग इथे मी पहिल्यांदा आलो आहे.